You have a last car. He याचा आवाज ज करायचा आहे ॲज याला वाचायचं आहे हॅज. ही हॅज अ bad mask. आता हे थोडंसं वाक्य विचित्र वाटतंय पण असू दे. याचा आवाज श याला वाचायचंय शी. शी हॅज अ she has a sad she has cat घ्यावा. It has a mat in park. We have a card in jar. You have a bag in they have a fan in car. तर आजचा होमवर्क हा आहे की मगाशी वाक्य आणि ही वाक्य घरामध्ये वाचून दाखवायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्याचे अर्थ वगैरे आपल्याला नाही समजले तरी चालतायत. थोडस अर्थ समजून घ्यायला अजून वेळ आहे. आपण फक्त ए आणि एचेच फक्त आवाज पाहिजेत. आपल्याला अजून 4 स्वरांचे आवाज पाहायचे आहेत. त्याच्यावरून बरेचसे शब्द पाहायचे आहेत आणि मग नंतर आपण वाक्य बनवायला शिकणार आहोत. ठीक आहे. आजचा होमवर्क आहे की ए चे आवाज आ असणारे शब्द सगळे तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचे आहेत. ते घरामध्ये वाचून दाखवायचे आहेत. त्याचबरोबर जी वाक्य आपण घेतली ती वाक्य वाचायचा प्रयत्न करायचा आहे. जमलंच तर त्याचा अर्थ सांगायचा प्रयत्न करा. आता काही शाळांमधून आपण ऑफलाईन शिकवलंय ऑलरेडी किंवा तुम्ही जुने क्लास अटेंड केले असतील तर तुम्हाला याचा अर्थ देखील माहिती असेल. तर प्रयत्न करा सांगायचा. नाही जमलं तर आपण उद्या घेणारच आहोत. ठीक आहे. आता मी थांबतो. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस इव्हनिंग. गुड नाईट.